शिवसेनेची आमदार अपात्रतेची सुनावणी विधानसभा अध्यक्षांसमोर सुरू आहे। या सुनावणीत ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची उलट तपासणी सुरू आहे। म्हणजे शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी सुनील प्रभू यांना आज जवळपास 40 प्रश्न विचारलेत। एकूणच आज विधान भवनात विधानसभा अध्यक्षांसमोर ठाकरेंच्या प्रतोदांची शिंदेच्या वकिलाने तोंडी परीक्षाच घेतली आहे, ज्यात त्यांनी कितीतरी इंटरेस्टिंग आणि तिखट प्रश्न सुनील प्रभूंना विचारलेत। सुनील प्रभूंनीही त्यांची उत्तरे दिलीत। प्रश्न उत्तरांच्या याच सेशनमध्ये आज नेमकं काय घडलं, शिंदेच्या वकिलाने ठाकरेंच्या प्रतोदला कोणकोणती प्रश्न विचारलीत आणि ठाकरेंच्या प्रतोदने म्हणजे सुनील प्रभूंनी त्यांची काय उत्तरे दिलीत, हेच सविस्तर या व्हिडिओतून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रसाद जगताप आणि तुम्ही पाहतात साम टीव्ही। ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांच्या उलट तपासणीला सुरुवात झाली। सुरुवात कुठून झाली तर 21 जूनला ज्यावेळी शिंदे गटाने सुरत गाठलं होतं आणि सुरत गाठल्यावर ठाकरेंच्या प्रतोदांनी म्हणजे सुनील प्रभूंनी तेव्हाचे तत्कालीन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे 15 सहकारी आमदार यांना व्हीप बजावला होता। तिथून म्हणजे 21 जूनच्या व्हीप पासून प्रश्न उत्तरांना सुरुवात झाली। विशेष म्हणजे या सुनावणीत साक्ष म्हणून काय रेकॉर्डवर घेतले जातंय हे विधानसभेत उपस्थित असणाऱ्या सगळ्या लोकांना दिसावं म्हणून विधान भवनात मोठे स्क्रीन देखील लावण्यात आले होते। या सुनावणीच्या एका दिवसाआधीच शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी सुनील प्रभूंना इंग्रजी भाषेवरून घेरण्याचा प्रयत्न केला होता। सुनावणीत इंग्रजी भाषेतील याचिकेवरून चांगलाच घोळ झाला होता। याच वादानंतर आज विधान भवनात एक ट्रान्सलेटरही नियुक्त करण्यात आला होता। इतक्या सगळ्या तयारीवरून प्रश्न उत्तरांचं सेशन शेवटी सुरू झालं आणि जेठमलानींनी सुनील प्रभूंना पहिला प्रश्न विचारला। जेठमलानींचा पहिला प्रश्न होता, 21 जून 2022च्या पत्राकडे आपलं लक्ष वेधण्यात येत आहे। हे पत्र कोणाच्या अधिकारात देण्यात आलं होतं? यावर सुनील प्रभूंचं उत्तर होतं, आम्हाला विधिमंडळ पक्षाची बैठक बोलवायची होती। विधान परिषद निवडणुकीत एका उमेदवाराचा पराभवही झाला होता। त्यातल्या त्यात काही आमदार ट्रेस होत नव्हते, ते संपर्कात नव्हते, म्हणून त्यांना हे पत्र देण्यात आलं आणि प्रतोद म्हणून मी या बैठकीचा व्हीप दिला होता। थोडक्यात काय तर पक्षाचा प्रतोद म्हणून मी या बैठकीचा व्हीप बजावला होता। जेठमलानींनी लगेच दुसरा प्रश्न विचारला की आपण हा व्हीप स्वतःच्या अधिकारात काढला होता असं म्हणणं योग्य ठरेल का? यावर सुनील प्रभूंचं उत्तर होतं की विधान परिषद निवडणुकीत झालेल्या मतविभाजनानंतर शिवसेना पक्षाचे काही आमदार मिसिंग होते, त्यामुळे ही बैठक पक्षप्रमुखांच्या आदेशाने बोलवली होती, त्यामुळे प्रतोद म्हणून मी व्हीप बजावला। जेठमलानींनी लगेचच पुढचा प्रश्न विचारला, पक्षप्रमुखांनी आपल्याला बैठक बोलवायची सूचना लिखित स्वरूपात दिली होती का? यावर प्रभूंचं उत्तर आलं की ऑन रेकॉर्ड आहे, मला आठवत नाही, सूचना लिखित दिली होती। यावर प्रभूंचं उत्तर आलं, ऑन रेकॉर्ड आहे, मला आठवत नाही, सूचना लिखित दिली होती की नाही। यावर जेठमलानी थोडे रागवत म्हणाले, आपण गोल गोल फिरवू नका, लिखित सूचना केल्यात की नाहीत इतकंच सांगा। जेठमलानींच्या प्रश्नांवर प्रभूही थोडस रागवलेत। ते म्हणालेत, मी काय गुन्हेगार नाहीये। अशा बैठका जेव्हा तातडीने बोलवल्या जातात तेव्हा टेलिफोनिक आदेश दिले जातात। जेठमलानींनी लगेचच पुढचा प्रश्न विचारला की पक्षप्रमुखांनी तुम्हाला ज्यावेळी सूचना दिली त्यावेळी तुम्ही नेमकं कुठे होतात? यावर सुनील प्रभूंचं उत्तर आलं की त्यावेळी मी विधान भवनात होतो, पक्ष कार्यालयात त्यावेळी आमदार मिसिंगच्या बातम्या येत होत्या, नेमकं त्याच वेळी तातडीची बैठक बोलवा असा पक्षप्रमुखांचा मला फोन होता। यावर लगेचच जेठमलानींनी पुढचा प्रश्न विचारला की विधान परिषद मतमोजणीची तारीख काय होती प्रभू? सुनील प्रभू सांगतात की मला ही तारीख आता आठवत नाही, ती रेकॉर्डवर आहे। माझ्या माहितीनुसार 20 तारखेला संध्याकाळी 8:30 वाजता पुन्हा मतमोजणी झाली, त्यामुळे उशीर झाला असं मला वाटतं। जेठमलानींचा पुढचा प्रश्न आला की आपण कोणत्या वेळी व्हीप बजावला होता, हे आठवतंय का? सुनील प्रभू म्हणालेत, मतमोजणी झाली होती, मतविभाजन कुठे झालं हे कागदावर आम्ही मांडत होतो आणि चर्चा देखील करत होतो। यामध्ये 1-1.5 तास गेला, आमदार मिसिंगच्या बातम्या येत होत्या। माझ्या माहितीप्रमाणे रात्री 10:30 किंवा 11 वाजताच्या दरम्यान मी व्हीप बजावला होता। जसा पार्टी कार्यालयात पक्षप्रमुखांचा फोन आला त्यात ते म्हणालेत की सर्व आमदारांची बैठक बोलवा, त्यानुसार मी व्हीप तयार केलाय। यावर जेठमलानी म्हणालेत की मला स्पेसिफिक उत्तर द्या, मला बॅकग्राऊंड अजिबातच नकोय असं म्हणत जेठमलानी यांनी लगेचच पुढचा प्रश्न विचारला की ज्यावेळी तुम्ही व्हीप बजावला
त्यावेळी तुमच्या बरोबर किती आमदार होते? यावर सुनील प्रभूंचं उत्तर होतं की माझ्या बरोबर किती आमदार होते हे रेकॉर्डवर आहे. आता मात्र जेठमलानी तक्रारीच्या सुरात विधानसभा अध्यक्षांना म्हणालेत की सगळ्याच प्रश्नांवर हे एकच उत्तर देत आहेत. यावर विधानसभा अध्यक्ष मध्यस्थी करत सुनील प्रभूंना म्हणालेत की तुम्ही प्रतिज्ञापत्र जरी दिलेलं असलं आणि हे सगळं जरी रेकॉर्डवर असलं तरी या प्रतिज्ञापत्राची शहानिशा करण्यासाठीच आपण उलट साक्ष नोंद करतोय. यावर सुनील प्रभू जेठमलानींच्या मागच्या प्रश्नाचं उत्तर देत म्हणालेत की मी व्हीप बजावला त्यावेळी माझ्या बरोबर कोणकोणते आमदार होते मला हे आता पूर्णपणे आठवत नाही. सुनील प्रभूंच्या याच उत्तरावर ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी मध्यस्थी केली आणि ते म्हणाले की आम्ही यावर आक्षेप घेतो. प्रतिज्ञापत्रात लिहिलेलं जर का तुम्हाला आठवत नसेल तर इथं काय तुमची स्मरणशक्ती तपासली जाते का? यावर शिंदेचे वकील महेश जेठमलानी म्हणालेत की सुनील प्रभू स्वतः आधीच म्हणाले होते की प्रतिज्ञापत्रात जे लिहिलंय तेच मी येथे बोलणार आहे. आपण आपलं प्रतिज्ञापत्र दाखवा आणि त्यातून आपल्या सोबत कोण कोण आमदार होते ते आम्हाला कळवा. यावर पुन्हा मध्यस्थी करत अध्यक्ष सुनील प्रभूंना म्हणालेत की तुम्ही एवढा बॅकग्राऊंड उत्तर देताना सांगू नका, स्पेसिफिक उत्तरे द्या. प्रभू म्हणालेत की मी सत्य सांगण्याचा प्रयत्न करतोय. मला उशीर का लागला हे मला सांगायचं आहे. जे आमदार संपर्कात येत होते त्यांना व्हीप देण्यास मी सुरुवात केली होती. त्यात रात्रीचे जवळपास 12 वाजले होते. यावर जेठमलानींनी पुन्हा एक प्रश्न केला की तुम्ही म्हणतायत की तुम्ही लिखित व्हीप 20 तारखेला दिला, म्हणजे 20 तारखेला रात्री व्हीप बजावलाय, पण त्या व्हीप वर 21 जून अशी तारीख नोंदवली, हे खरंय का? यावर सुनील प्रभू म्हणालेत की मी आधीच सांगितलं की व्हीप जारी केला तेव्हा रात्री 11:30-12 वाजले होते. त्यामुळे मी व्हीप वर 21 जूनची तारीख टाकली कारण 20 जून हा दिवस संपला होता. त्यामुळे 21 तारीख व्हीप वर टाकून तो बजवायला मी सुरुवात केली. जेठमलानींनी पुन्हा प्रश्न केला, तुम्ही व्हीप बजावत होता म्हणजे तो कशा प्रकारे बजवला? तो वाटप कसा केला? कोणत्या प्रकारे वाटप केलं? यावर प्रभू म्हणालेत की त्या ठिकाणी माझ्या सोबत जे आमदार उपस्थित होते त्यांना मी तात्काळ व्हीप दिला. जे आमदार निवासला होते त्यांना व्हीप पाठवून सुपूर्द केला, परंतु जे ट्रेस होत नव्हते त्यांना व्हॉट्सअपवर पाठवण्याशिवाय माझ्याजवळ दुसरा पर्याय नव्हता. यावर पुन्हा अध्यक्ष मध्यस्थी करत म्हणालेत की प्रश्न उत्तरांमध्ये वेळ जाऊ नये, उलट तपासणीत जास्त वेळ लागू नये, म्हणून तुम्ही स्पेसिफिक उत्तर द्या आणि प्रश्न देखील तसेच विचारा. यावर सुनील प्रभू म्हणालेत की मी प्रश्न क्रमांक 38 चे उत्तर देत असताना माझ्या सोबतच्या आमदारांना व्हीप दिला, त्यात नाव असल्याचा उल्लेख केला होता. आता माझं असं म्हणणं आहे की माझ्या सोबत असलेल्या डिस्क्वालिफिकेशन अपात्रतेच्या याचिकेमध्ये या सोबत असलेल्या आमदारांची नावे देखील दिली आहेत. मी सर्व आमदारांना व्हीप दिला, त्यात जे आमदार माझ्या सोबत होते पेज क्रमांक 11, 12, 13 आणि 14 वर याचिकेमध्ये त्या आमदारांना व्हीप मी पोहोचवलाय. त्यांचं नाव राहुल पाटील, उदय सिंह पाटील, सुनील राऊत, रमेश कोरगावकर, रवींद्र वायकर, सुनील प्रभू म्हणजे मी स्वतः, प्रकाश फातर्पेकर, अजय चौधरी, भास्कर जाधव, राजन साळवी, वैभव नाईक, संजय पोतनीस हे माझ्या सोबत होते. त्यांना मी व्हीप दिला आणि बाकी सगळ्या आमदारांना मी सिस्टीम नुसार व्हीप बजावलाय. यावर पुन्हा जेठमलानींनी प्रश्न केला, 20 तारखेला तुम्ही ज्या सर्व आमदारांना व्हीप दिला त्यांना व्हीप पोचल्याची लिखित पोच तुम्ही घेतली होती का? सुनील प्रभू म्हणालेत की ज्यांना मी प्रत्यक्ष व्हीप दिला त्यांची लेखी पोच माझ्याकडे आहे. पण जेठमलानी म्हणालेत की 20 जूनला आपण व्हीप दिला आणि लिखित पोच घेतली असं म्हणत आहात, पण त्याचे तर पुरावेच नाहीयेत. प्रभू लगेचच म्हणालेत की हे खोटं आहे. जेठमलानी म्हणालेत की शिवसेना पक्ष प्रमुखांनी त्यावेळी सर्व आमदारांना नोटीस पाठवा की व्हीप पाठवा असं तुम्हाला सांगितलं होतं. सुनील प्रभू म्हणालेत की शिवसेना पक्ष प्रमुखांनी मला सांगितलं की आमदारांची तातडीची बैठक लावा आणि त्यासाठी व्हीप जारी करा. यावर जेठमलानी म्हणालेत की शिवसेना पक्षात अशी कार्यपद्धती होती का? ज्याने व्हीप दिला त्याने तो स्वीकारावा. सुनील प्रभू म्हणालेत तो विधिमंडळ सदस्य असतो, त्यामुळे ज्याने व्हीप दिला तो पाळणं क्रमप्राप्त आहे, अशी कार्यपद्धती देखील आहे. जेठमलानी म्हणालेत तुम्ही 20 जूनला आपल्या म्हणण्यानुसार तुम्ही सुद्धा व्हीपची पोच पावती घेतलीये, हे बरोबर आहे का? प्रभू म्हणालेत हो, जर मी व्हीप घेतला तर मला व्हीपची पोच पावती द्यावीच लागते. मी पोच पावती दिली. जेठमलानी म्हणालेत ज्या व्हीपची पोच पावती तुम्ही दिली म्हणतायत तो व्हीप कोणी आमदारांनी दिला की तुम्ही दिला? प्रभू म्हणालेत
व्हीपवर मी सही केल्यानंतर प्रत्यक्ष त्या आमदारांना व्हीप देण्याचं काम पार्टी कार्यालयाचे कर्मचारी करतात. जेठमलानी म्हणालेत, आपण व्हीप दिला, पोचपावती दिली, तर तुम्हाला व्हीप कोणी दिला? यावर प्रभू म्हणालेत, मी बजावलेला व्हीप घेतला आणि त्यावर सही केली. पार्टी ऑफिसमध्ये नियमानुसार व्हीपही स्वीकारला आणि व्हीप स्वीकारल्याच्या सहीचा कागद त्या कर्मचाऱ्याकडे दिला. जबाबदार कर्मचारी हे काम करत असतात. यावर जेठमलानी म्हणालेत की 21 जूनला जारी केलेल्या व्हीपवर तुमची स्वाक्षरी आहे का? सुनील प्रभू म्हणालेत, मग सुनील प्रभू अशी माझी खोटी सही कोण करेल? यावर पुन्हा जेठमलानी असं म्हणालेत की 21 जूनला जारी केलेल्या व्हीपवर केलेली स्वाक्षरी आणि प्रतिज्ञापत्रावर केलेली स्वाक्षरी ही वेगळीच दिसते. आपल्या 2 स्वाक्षऱ्या आहेत का? प्रभू लगेचच म्हणालेत, होय, माझ्या 2 स्वाक्षऱ्या आहेत. मी पूर्ण सही करताना SW प्रभू अशी करतो आणि शॉर्ट्स मध्ये इनिशियल करताना SP अशी सही करतो. मी विधिमंडळ सदस्य आणि व्हीप म्हणून आतापर्यंत ज्या ज्या सह्या केल्या आहेत त्या मात्र सारख्याच आहेत. यावर जेठमलानी म्हणालेत की 21 जून 2022 आधी आपण कधी लिखित व्हीप जारी केलेत का? प्रभू म्हणालेत की मला जे आठवतंय त्या कार्यकाळात 2 निवडणुका लागल्या. एक होती राज्यसभेची आणि दुसरी होती विधान परिषदेची. दोन्ही निवडणुकीचे व्हीप यापूर्वी मीच जारी केले. जेठमलानी म्हणालेत, आपण मूळ व्हीप जो बजावला त्याचा दस्तावेज कुठे होता? आपल्या कस्टडीमध्ये होता का? प्रभू म्हणालेत, माझ्याकडेच होता. पक्षाची कागदपत्रे ज्या ठिकाणी ठेवतो तिथेच हा व्हीप मी ठेवला होता. पुन्हा जेठमलानी यांनी प्रश्न विचारला की व्हीप कधी दिला, कधी तयार केला? जेठमलानींच्या याच प्रश्नावर ठाकरे गटाच्या वकिलांनी मात्र आक्षेप नोंदवला आणि वारंवार तेच प्रश्न विचारले जात असल्याचा आरोपही ठाकरे गटाच्या वकिलांकडून केला गेला. अध्यक्षही यावर म्हणालेत, हे प्रश्न झाले आहेत, त्यांची उत्तरे देखील मिळाली आहेत, त्यामुळे आता आपण पुढे जाऊयात. यावर जेठमलानी असं म्हणालेत की उद्धव ठाकरे यांनी सूचना केल्यानंतर व्हीप बजावण्यात आलेले डॉक्युमेंट्स हेच आहेत का? या प्रश्नावर प्रभूंचं उत्तर होतं की उद्धव ठाकरे यांनी आमदार मिसिंग असल्याचे कळताच बैठकीसाठी बोलवण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार मी हा व्हीप सर्व आमदारांना बजावला होता. यावर जेठमलानींचा प्रश्न होता, 20 जूनला झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना पक्षाच्या सर्व आमदारांनी मतदान केलं होतं का? या प्रश्नावर प्रभू म्हणालेत की होय, सर्व शिवसेना आमदारांनी त्या दिवशी मतदान केलं होतं. यावर जेठमलानी म्हणालेत की जर 20 जूनला सर्व शिवसेना विधानसभा आमदार यांनी निवडणुकीत मतदान केलं तर आमदार मिसिंग होते असं तुम्ही कशावरून म्हणतायत? या प्रश्नावर प्रभूंचं उत्तर होतं की सर्व शिवसेना आमदारांनी मतदान केलं. हे जर चेक करायचं असेल तर विधान भवनाच्या पटलावर देखील तुम्ही चेक करू शकतात. विधान परिषद निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर वृत्तवाहिन्यांच्या बातम्या येत होत्या की शिवसेनेचे काही आमदार मिसिंग आहेत. त्यानंतर आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न केल्यावर बऱ्याच आमदारांचे फोन देखील बंद होते. त्यानंतर सातत्याने मीडियामध्ये हे आमदार गुजरातच्या दिशेने गेल्याच्या देखील बातम्या येत होत्या. सुनील प्रभूंच्या या उत्तरावर जेठमलानी पुन्हा एकदा म्हणालेत की मी स्पेसिफिक विचारत आहे की कुठले आमदार मिसिंग होते, हे सगळं सांगायची अजिबातच गरज नाहीये. यावर विधानसभा अध्यक्ष म्हणालेत की प्रभू, आम्हाला सांगा की मिसिंग झालेले आमदार कोण होते? असा प्रश्न त्यांनी विचारलाय. तुम्ही म्हणतायत की आमदार मिसिंगच्या बातम्या कानावर येत होत्या. यावर सुनील प्रभू म्हणालेत की मी ज्यांना हातोहात व्हीप द्यायला लावले, जे मुंबईत उपस्थित होते, ज्यांचे फोन लागत होते, ते मिसिंग नव्हते. त्यांना व्हीप पाठवणे आवश्यक होते. रात्रीपासून ते बैठकीपर्यंत मी त्यांना व्हीप देण्याचा प्रयत्न करत होतो. यावर विधानसभा अध्यक्ष ठाकरे गटाच्या वकिलांना म्हणालेत की कामत, आपले आमदार खूप मोठमोठे उत्तर देत आहेत, ज्याचा मूळ प्रश्नांशी अजिबातच संबंध नाहीयेत. त्यांनी जर स्पेसिफिक उत्तर दिली तर वेळ जास्त लागणार नाही. यावर सुनील प्रभू ही प्रत्युत्तर देत म्हणाले, जर मला समोरचे वकील इतके उपप्रश्न विचारत असतील तर मी संक्षिप्त उत्तरे कशी देऊ? त्यामुळे यातून मला संरक्षण द्या. त्यांनी एवढे उपप्रश्न केले आहेत, त्यामुळे मला अशी उत्तरे द्यावी लागणार आहेत आणि मला तसं करण्यासाठी भाग पाडलं जातंय. यावर शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी चांगलेच संतापले आणि म्हणालेत की मी त्यांना एवढंच विचारतोय की मिसिंग आमदार कोण होते, तर ते उत्तर फिरून फिरून देत आहेत. मला मिसिंग आमदारांची केवळ नावे हवी आहेत. प्रभू म्हणालेत, जे 21 तारखेच्या बैठकीला गैरहजर होते ते आमदार मिसिंग होते. बैठकीनंतर सुद्धा आम्ही 2-2.5 तास त्यांची वाट पाहिली तरी ते आले नाहीत. त्या लोकांनाच मी मिसिंग समजतो.
कारण काही जणांना व्हीप गेला नसेल, काही कारणास्तव ते रेंजमध्ये नसतील, आजारी असतील, म्हणून आम्ही बैठकीपर्यंत त्यांची वाट पाहिली. या सगळ्यात विधानसभा अध्यक्षांनी मात्र नाराजी व्यक्त केली, कारण सुनावणीला फक्त 16 दिवस आहेत. त्यात सुनावणी इतकी लांबली तर मग पुढची सुनावणी कशी होईल अशी खंत देखील त्यांनी दोन्ही बाजूच्या वकिलांना बोलून दाखवली. यावर पुन्हा एकदा प्रभू म्हणालेत की मला सगळं बघून ही नावे सांगावी लागतील. जे बैठकीला गैरहजर होते तेच मिसिंग होते. यावर जेठमलानी म्हणालेत की मी तुम्हाला सांगतो की कथितरित्या जारी करण्यात आलेला 20 जूनचा मूळ व्हीप हा आपल्याकडून तयार करण्यात आला नव्हता. यावर आपलं काय म्हणणं आहे? आता या प्रश्नावर सुनील प्रभू म्हणालेत हे पूर्णपणे चुकीचं आहे. जेठमलानी म्हणालेत की जेव्हा तुम्ही मूळ व्हीप पाठवतात तेव्हा त्याच्यावर पाठवणाऱ्या सदस्यांचं नाव नसतं का? प्रभू म्हणालेत की पाठवणाऱ्याचं नाव नसतं, त्याच्यावर पक्षादेश असतो. जेठमलानी यावर म्हणाले या व्हीपची मूळ कॉपी पाहिली तर त्यात वरती पक्षादेश 2/22चा अर्थ असा आहे की हा दुसरा व्हीप आहे 2022 वर्षातील जो शिवसेना विधिमंडळ पक्षाकडून पाठवण्यात आलेला आहे. प्रभू म्हणालेत मी याबाबत आता तरी सांगू शकत नाही. यावर जेठमलानींनी पुन्हा प्रश्न केला हा व्हीप जर तुम्हीच तयार केला म्हणत असाल तर 2/22 हा व्हीप नंबर तुम्हीच लिहिला आहे का? प्रभूंचं उत्तर होतं मी व्हीप बनवला, मी सही केली. 2/22 हा नंबर याबाबत मी आता सांगू शकत नाही. हा पक्षाच्या कामकाजाबद्दलचा भाग आहे, त्यामुळे मला माहिती घ्यावी लागेल. जेठमलानींनी पुन्हा प्रश्न केला जर तुम्ही व्हीप तयार केला तेव्हा तुम्ही या व्हीप वरचा हा नंबर पाहिला होता का? प्रभू म्हणालेत त्यावेळेला रात्र झाली होती. मी व्हीप तयार करायला घेतला, मी व्हीपची ओळ ना ओळ वाचली आणि सही केली. मी व्हीप वरचा नंबर वाचल्याचं मला आता आठवत नाही. यावर पुन्हा जेठमलानींचा प्रश्न आला 21 तारखेला जी बैठक बोलवली त्यात किती व्हीप जारी केले होते? यावर प्रभूंचं उत्तर होतं मला आठवत नाही. पुन्हा जेठमलानींचा प्रश्न होता आपण 2 व्हीप जारी केले होते. 21 जून 2022 रोजीच्या व्हीप वरील नंबर बनावटी आहे. यावर प्रभूंचं उत्तर होतं हे चूक आहे. अशा गरमागरम प्रश्न आणि उत्तरांच्या सेशनमध्ये ही आजची सुनावणी पार पडली. एकंदरीतच शिंदे गटाच्या वकिलांकडून ठाकरे गटाचे प्रतोद वारंवार तेच प्रश्न विचारत असल्याचा आरोपही करण्यात आला आणि ठाकरे गटाकडून शिंदे गटाचे वकील वारंवार तेच प्रश्न विचारत आहेत असा आरोप केला गेला. दोन्ही आरोप प्रत्यारोपांमध्ये ही सुनावणी पार पडली. आता यावर विधानसभा अध्यक्ष काय निकाल राखून ठेवतात हे पाहणंच महत्त्वाचं ठरणार आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.